त्या दिवशी प्रतापगडावर फक्त महाराजांचंच भविष्य ठरणार नव्हतं, तर संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं अस्तित्व एका तलवारीच्या वारावर अवलंबून होतं. आणि त्या क्षणी इतिहास घडवण्यासाठी पुढे आला एक मावळा, नाव जिवा महाला. जिवा महाला महाराजांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक, शरीराने बलवान, तलवारबाजीत निष्णात आणि स्वराज्यासाठी जीव द्यायलाही तयार असणारा योद्धा. त्या काळात स्वराज्य नुकतंच उभं राहत होतं. महाराज एकामागून एक किल्ले जिंकत होते. जनतेच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटत होती आणि हेच आदिलशाहीला सहन होत नव्हतं. मग विजापूर दरबाराने महाराष्ट्राकडे पाठवला एक राक्षसी सरदार, अफजल खान. तोच अफजल खान ज्याने महाराष्ट्रात येताना मंदिरं फोडली, गावं जाळली आणि लोकांच्या मनात भीती निर्माण केली. त्याचा एकच उद्देश होता, शिवाजी महाराजांचा अंत. पण महाराजांनी युद्ध तलवारीने नाही तर बुद्धीने जिंकायचं ठरवलं. 10 नोव्हेंबर 1959 प्रतापगडच्या पायथ्याशी एक भव्य शामियाना उभारण्यात आला. महाराजांनी अंगात चिलखत घातलं, हातात वाघनख लपवलं आणि सोबत घेतले काही मावळे. त्यातच उभा होता जिवा महाला. भेट सुरू झाली. अफजल खानाने महाराजांना मिठी मारली आणि अचानक कट्यारीने वार केला. क्षणभर संपूर्ण प्रतापगड हादरला. पण महाराज सज्ज होते. चिलखतामुळे वार निष्फळ ठरला आणि महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचं पोट फाडलं. अफजल खान जखमी होताच त्याचा अंगरक्षक साहेब बंडा तलवार घेऊन महाराजांवर धावून आला. तो वार जर महाराजांवर झाला असता तर कदाचित स्वराज्याचा इतिहास तिथेच संपला असता. पण इतिहास बदलण्यासाठी फक्त एक क्षण पुरेसा असतो. जेव्हा महाला विजेसारखे पुढे आले आणि तलवारीच्या एका जबरदस्त वारात सय्यद बंदाचा हात तोडून टाकला. त्या एका वाराने फक्त महाराजांचे प्राण वाचले नाहीत, तर संपूर्ण हिंदवी स्वराज्य वाचलं. म्हणून म्हणतात ना, होता जिवा म्हणून वाचला शिवा. कल्पना करा, जर त्या दिवशी जिवा महाला तिथे नसते तर कदाचित इतिहास बदलला असता. जिवा महाला हे फक्त अंगरक्षक नव्हते, ते स्वराज्याचे रक्षक होते. त्यांची निष्ठा, सतर्कता आणि बलिदान हे प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणा आहे. आजही प्रतापगडाच्या वाऱ्यात ती घटना जिवंत आहे. एका बाजूला कपटी अफजल खान आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणारा मावळा जिवा महाला. कारण इतिहासात काही नावं फक्त लिहिली जात नाहीत, तर ती रक्ताने कोरली जातात. आणि असंच एक नाव म्हणजे जिवा महाले. जिवा महाले यांच्याबद्दल थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न होता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.